हाय मैत्रिणींनो, ठाकरे क्रिएशनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण बोटनेक ब्लाऊजचे कटिंग करणार आहोत. 34 इंच चेस्ट साईजचा बोटनेक विथ प्रिन्स कट ब्लाऊजचे कटिंग करणार आहोत. आणि एकाच पेपर पॅटर्नमध्ये आपण फ्रंट व बॅकचे कटिंग करणार आहोत. पूर्ण व्हिडिओ पहा, स्किप न करता. चला तर आपण पेपर कटिंग करूयात. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अगदी नवीन शिकणारे सुद्धा सहज कटिंग करून टीचिंगसुद्धा करू शकतील. खूप सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेलं आहे, स्टेप बाय स्टेप. तर उंची आहे आपली 13.5 इंच, अधिक 1 इंच 14 इंच घेतले आहे आपण. आणि एक सरळ लाईन अशी ड्रॉ करून घेऊयात. आणि आता आपण शोल्डरचे माप टाकून घेऊयात. तर बोटनेकचे शोल्डर हे नेहमी खूप मोठे असते. तर आपण बोटनेकचे शोल्डर घेतलेले आहे 34 इंच चेस्ट साईजसाठी, 6.5 इंच. आणि मुंड्याचा आकार देण्यासाठी घेतलेला आहे आपण मुंडासुद्धा 6 इंच. आणि आता एक सरळ लाईन ड्रॉ करून घेऊयात. खूप सोपी पद्धत आहे ती. पूर्ण व्हिडिओ पहा. खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत. आणि या लाईनला आपण एक लाईन ड्रॉ करून घेऊ आणि इथे आपण चेस्टचे माप टाकणार आहोत. चेस्ट आहे आपली 34 इंच चेस्ट साईज. 34चा चौथा भाग होतो 8.5 इंच. तर आपण 8.5 इंचावरती एक मार्क करून घेतलेला आहे. आणि त्याच्या बाहेर आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत. आता आपण कमरेचे माप टाकून घेऊयात. कमरघेर आहे आपला 30 इंच. 30चा चौथा होतो 7.5 इंच. तर 7.5 इंचावरती एक टिक करून घेतलेली आहे आपण. 1 इंच बॅक साईडच्या टक्ससाठी घेतलेले आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत. आणि हे सर्व पॉईंट आपण आता जोडून घेऊयात. खूप सावकाश सांगितलेलं आहे, अगदी सहज कोणालाही जमेल असं. तर आता आपण हे फिटिंगचे पॉईंट जॉईंट करून घेऊयात. आपण गळ्याच्या रुंदीचे माप टाकूयात. तर गळा रुंदी घ्यायची आहे आपल्याला 3.5 इंच. साडेतीन इंच गळा रुंदी घेतली आहे. आणि मुंडा घेतला आहे आपण 6 इंच. चेस्ट आहे आपली 34 इंच. 34 भागिले 4 बरोबर 8.5 इंच. 8.50. तर 8.5 इंच आपण चेस्टचे माप घेतले आहे. कमर आहे आपली 30 इंच. 30चा चौथा होतो 7.5 इंच. तर 7.5 इंच घेतले आहे आपण, प्लस 2.5 इंच शिलाई मार्जिन घेतले आहे. आता आपण गळ्याचे माप टाकून घेऊयात. तर गळा आहे आपला 5.5 इंच. तर 5.5 इंचावरती एक मार्क करून घेऊयात आणि लाईन ड्रॉ करून घेऊयात. आणि आता गळ्याचा आकार सुद्धा देऊन घेणार आहोत आपण. तर इथे मी गळ्याचा आकार देऊन घेत आहे.
आणि 1.5 इंच मी आतमध्ये घेतला आहे आणि तिथून आपण आता आतील मुंड्याचा आकार देणार आहोत. अर्धा इंच शोल्डर डाऊन करून घेतले आहे. आतील मुंड्याचा आकार आपण 1 इंचावरून दिला आहे आणि बाहेरील मुंड्याचा आकार आपण 1.5 इंचावरून देणार आहोत. आता आपण मुंड्याचे आकार देऊन घेऊयात. तर हे आपले मुंड्याचे आकार सुद्धा देऊन झालेले आहेत. आता आपण प्रिन्सेसचे माप टाकणार आहोत. तर मी खाली घेतलेले आहे 3.5 इंच आणि वरती 4 इंचाचा पॉइंट घेतलेला आहे. आणि 2 इंचाचा टक्स घेणार आहोत आपण. तर 2 इंचावरती एक मार्क करून घेऊया आणि वरती 1.5 इंच घ्यायचं आहे. आणि आता आपण आकार देऊन घेऊया प्रिन्सेस कटोरीचा. जे आपण 2 इंच टक्स मध्ये घेतलं होतं ते 2 इंच शिलाई मार्जिनच्या बाहेर आपण घेणार आहोत वाढवून आणि तेही जॉईंट करून घेऊया. आणि वरच्या साईडला सुद्धा आपण 1 किंवा 1.5 इंच असे एक्स्ट्रा घेणार आहोत आणि ते दोन्ही पॉइंट आपण जॉईंट करून घेऊयात. आता खालच्या साईडला आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत. दोन्ही टक्सच्या खाली 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे आणि याच्यामध्ये आपल्याला कुठेही शिलाई मार्जिन ॲड न करता कटिंग करायची आहे. आणि हे क्रॉसमध्ये असं जोडून घेऊया. तर हे आपली प्रिन्स कटची ड्राफ्टिंग झालेली आहे. आता आपण कटिंग करून घेऊयात. जे फ्रंटमध्ये आपण एक्स्ट्रा घेतले आहे ते बॅक साईडला च्या पार्टमधून ते आपण कट करणार आहोत. बॅक ही सर्व ब्लाऊजसाठी सेमच असते. जे काय एक्स्ट्रा मार्जिन आपण घेतो ते प्रिन्स कटोरी, 4 टक्स कटोरी याच्यामध्ये फ्रंटमध्ये चेंजेस होतात पण बॅगमध्ये नाही. आता बॅक साईडमधून आपण ते मायनस करूयात जे एक्स्ट्रा घेतलं होतं ते. त्यासाठी मी पेपर फोल्ड करत आहे म्हणजे नंतर तो कटिंग करण्यासाठी सोपा जाईल. आणि खालीही आपण एक्स्ट्रा घेतलं होतं 1.5 इंच ते सुद्धा बॅक साईडून कट करायचे आहे. आता आपण दोन्ही फ्रंट व बॅक वेगळे करून घेणार आहोत. आता आपण कटिंग करून घेऊया. तर हा आपला साईड पार्ट झाला आहे आणि आतील मुंड्याचा आकार हा तुम्ही जर नवीन शिकणारे असाल तर ब्लाऊज स्टिच करते वेळेस द्या. आता नाही दिला तरी चालेल. तर मी तो कट करून घेतलेला आहे आतील आकार. आता आपण टक्स कट करूया प्रिन्स कटचा.
हा झाला आहे प्रिन्सेसचा टक्स. हे आहे आपली बॅक पार्ट, ही प्रिन्सेस कटोरी आणि हा साईड पार्ट प्रिन्सेसचा. म्हणजे आपण एक्स्ट्रा घेतलं होतं फ्रंटमध्ये ते बॅकमधून कट करून घेऊयात. तर खूप सावकाश स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे. नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा. एक लाईन ड्रॉ करून घेऊ आणि आपण सरळ स्ट्रेट असं ते कट करून घेऊया. तर ही आपली संपूर्ण कटिंग झालेली आहे बोटनेक ब्लाऊजची. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आता आपण बॅक साईडचा गळा ड्रॉ करून घेऊयात. तर गळा रुंदी घेतली आहे मी 3.5 इंच आणि गळ्याची उंची सुद्धा घेतली आहे 3.5 इंच. आणि आता एक बॉक्स बनवून घेऊयात. आणि गळ्याचा आकार देऊन घेऊयात. तर ही खूप सोपी पद्धत आहे बोटनेक ब्लाऊजची. नक्की ट्राय करा. आणि बॅकला तुम्हाला हवा तो पॅटर्नमध्ये गळा तुम्ही कट करू शकता. तर मला इथे गोल गळा करायचा आहे, राऊंड शेप. आणि मी 1.5 इंचाची पट्टी ठेवणार आहे इथे. तर खाली 1.5 इंच घेतले आहे आणि बॅकची पट्टी मला 3 इंच हवी आहे, म्हणून मी 7 इंच गळा घेतला आहे. आणि याचा सुद्धा एक बॉक्स करून घेऊयात आपण. आणि हे दोन्ही गळे आपल्याला ज्यावेळेस आपण अस्तर कट करतो तेव्हा कट करायचे आहेत. हा मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी बॅकचं पॅटर्न टाकत आहे. तर असा राऊंड शेपमध्ये गळा दिला आहे मी. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ही झाली आहे आपली प्रिन्सेस बोटनेक ब्लाऊजची कटिंग, 34 इंच चेस्ट साईज. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.